ट्रॉफिक किती होते चला ना केव्हा सोडायला होतं त्यांना तिकडं चला बसा बसा गाडीत सोडायला होतं केला दादा एसपी ऑफिसच्या इथं शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो पण पोलीस प्रशासनानं आम्हाला आंदोलन करून दिलं नाही. म्हणजे यांची भावना आहे आम्ही जीवच द्यावा. आम्ही म्हणतो जीव नका आम्हाला फाशी देऊन टाका. हे अधिकारी आणि एकटा अधिकारी गुंडाची भाषा बोलतोय. डायरेक्ट तुम्हाला दाखवतोच. म्हणजे आम्हाला दोन्ही पाय नाही, हात नाही, डोळं नाही. अरे का आम्ही कसं रांगत जातोय. 75 वर्षात या जुन्या बिल्डिंगमध्ये आम्ही रांगत गेलो का तर आमचा हक्क आज तागात मिळाला नाही. आणि हे अशी बोलणारी विठ्ठला पांडुरंगा यांना चांगली बुद्धी दे आणि न्याय देण्याची आशा ठेवतो. यांना चांगली बुद्धी देऊ दे. अधिकारी आहे चांगला समाजासाठी करायचं असतं. दमद्याची भाषा असते का तुम्ही कसं प्रेमानं बोलताय. आम्हाला सांगा की जरा मोठं आणून द्या आम्हाला. सागर दादा कॉमन काय तुमचा रस्ता अडवा रस्ता बंद करणार ही तुमची आरी नाही आहे. ही तुमची अमोल ह्याच्यातनं काहीतरी होतं थोडंफार आपण बी सहकार्य करावं. असं नाही करायचं. एखादा गुंड बरा गुंडापेक्षा बेकार बोलतोय. आपण किती बघा आरेराव करतोय ते आपण बघा किती आरेराव करतोय. लोकांना वेटी सरताय आपण लोकांना वेटी सरताय तुम्ही रस्त्यात गाड्या लावून ट्रॉफिक किती होते भेटायचंच नाही ना आपल्याला शांत मार्गाने आंदोलन करत तिथंच सोय आहे का दादा तुम्ही मंडप घालून देणार का? मध्ये बसतोय ना शांतीच्या मार्गाने आहे की पोर्च लांब आहे तिथनं ऑफिस एकदा बसलो की आजवर सांगतोय फोर्स मध्ये बसून देणार असलं नाही बसून देणार. सगळे लोक बसते नाही आम्ही जाणार तिथंच थांबणार. गुन्हे दाखल करताय मग फाशी द्या ना. कशाला गुन्हे दाखल करताय. आम्ही रॅम मागितले की गुन्हे दाखल करताय. फाशी देऊन टाका ना. मी तयार आहे. हो असू द्या ना. आम्ही काय VIP नाही आम्ही मंत्री बी नाही. गुन्हा दाखल टाकण्यापेक्षा फाशी देऊ कशाला टाकायचं. आम्ही काय येणार आहे
येणार का? तुम्ही आता आम्हाला का परमिशन नाकारली मग एसटीच्या दारात जायला नाही जाय तिथं जागाच नाही साहेब तिथं सोय आहे का दिव्यांगाची सोय आहे का तिथं दिव्यांगाची सोय आहे का लग्नाला जायचं म्हटलं तरी जाईल का एखादा दिव्यांग तुम्ही लिखी द्या एसटीच्या दारात बसू नाही. बघा आम्ही इथे सांगतो. आम्ही इथं बसतो ही गाडी काढा तिथं बसतो बाजूला एका शांतीच्या मार्गाने नसू द्या आम्हाला मुंबईला आमचं आंदोलनाचं कळलं पाहिजे मग आम्ही बसतो मी मुंबईला जाईल डायरेक्ट जाळून टाकावं कसलं काहीच ठेवू नका आहेत ना आमच्यावर गुन्हे दाखल खोटे गेलेत ना मग फाशी देऊन टाका इथं शांतीच्या मार्गाने बसूया तिथं तुम्ही बसतो नाही ना बसायचं मग तुम्ही आम्हाला मारा लाठीनं मारा चला आम्ही आमची जी आहे आमचा जो नियम आहे तो पाळणार आम्ही. इथं बसायचं नाही शांतीच्या मार्गाने बसू इथं बसायचं नाही इथं बसायचं नाही बसायचं नाही इथं बसायचं नाही बसून दाखव बसून दाखव वाद घालायचं नाही इथं बसायचं नाही आम्ही कशाला घालतोय तुम्ही आम्ही घालत नाही वाद. शिवाजी महाराजांपाशी बसायचं म्हणलं नाही नाही व्हिडिओ कलेक्टर ऑफिसला बसा म्हणून सांगितलं कलेक्टर ऑफिसला बसा म्हणून सांगितलं आज बसणार कुठं बसमध्ये नाही जिथं बाहेर येत नाही तिथं बसायचं लोक बसले बाकीचे लोक बसलेले गाडी रस्ता जाम होईल नाही बाहेर जिथं लोक बसलेले रस्ता जाम होईल बाहेर लोक बसलेले बाहेर लोक रस्ता बसलेले जाम होईल तुम्हीच वेगळं कशाला चर्चा आतापर्यंत निर्णय का झाला नाही हा आम्ही काय अतिरेक आहे बे? हा आम्ही कुठे गुंडा का तुम्ही वागवताय आम्हाला हा कशाला खुर्च्यानं विचार? आम्ही काय गुंडा आहे बे? इथं बसायचं नाही, बसायचं बाहेर. लोक बाहेर बसते ती लोक बाहेर बसते आम्ही गाडी बसतो. कोण गाणी बस म्हणजे महाराजांपाशी बसायचं तुम्हाला काय होतंय? बसायचं नाही नाही होणार नाही होणार नाही होणार तर नाही जात आम्ही बी. हा. नाही जात ना गुन्हे दाखल करताना फाशी द्या ना कशाला गुन्हा दाखल करताय रोज मारण्यापेक्षा एकदाच मरतो एकदाच माझे एवढं इच्छा फोटो सगळे मित्र व्हिडिओ चालले त्यांचा करायला थांबची बाहेर घेतली झालं का सगळ्यांचं झालं का नमस्कार दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या आज अन्नत्याग आमरण उपोषणाचा पहिला दिवस होता आम्ही शिवतीर्थ पोळी नाका ह्या आम्ही आमच्या छत्रपती आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आम्ही तिथेच शिवतीर्थावर आम्ही आंदोलनाला बसणार होतो कारण ह्या आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोरील ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होऊ नये आणि ते जो वाहतुकीचा रस्ता चालू आहे त्यामुळे आम्ही आमच्या अध्यक्ष श्री अजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पोळी नाक्यावर जनतेला त्रास होऊ नये म्हणून आम्ही पोळी नाक्यावर अन्नत्याग आमरण उपोषणाला बसणार होतो आमच्या विविध मागण्या अखंडित आहेत म्हणजे भरपूर मागण्या आमच्या नुसत्या मिटिंगा घेतल्या परत निवेदन दिली त्या निवेदनाला आम्हाला काही तसं पाहिजे तसं आम्हाला परिणाम मिळाला नाही म्हणून आम्ही पोळी नाक्यावरून सर्व दिव्यांग बांधव एक 40-50 गाड्या आमच्या दिव्यांग बांधवाच्या घेऊन एसपी साहेबांच्या ऑफिस समोर एसपी ऑफिसच्या समोर गेलो तिथं आम्हाला पोलिसांनी आरेवारीची भाषा बोलले आणि आम्हाला तिथून ढकलून टकाळकली करून आणि तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही बघतो या भाषेत आम्हाला तिथं जबरदस्तीने कलेक्टर ऑफिस इथं आणले म्हणजे आमच्यावर जबरदस्ती आणि डोक्यावर दोंडा आणि आमचं प्रशासन मागं उभं आहे काय आम्हाला न्याय मिळाला सांगा मला हे दिव्यांग बांधव आमच्या काय मागण्या आम्ही मांडायला नाहीत का आम्ही रस्ते उतरायचं नाही का तुमचं शासन निवांत एसीमध्ये बसतंय आणि आम्ही काय रस्ते बसायचं का हा दिव्यांग बांधवाला ही आणि तुम्ही सांगा मला दिव्यांग बांधवाला इथं कमवूनची सोय तर नाही केली तर आम्ही पुन्हा रस्त्यावर जाणारे पोळी नाक्यावर आणि पुन्हा तो नका करणार आहे कारण की माझ्या ह्या दिव्यांग बांधवाला पुन्हाही चालता येत नाही सगळे सरपरच चालतात आणि जर काय गैरसोय झाली हागणं मुतणं सगळं माझं इथं होणार आहे जर या गोष्टीला काय जबाबदारी झाली आणि इथं काय जाणीवणी झाली तर सर्वस्वी पोलीस जबाबदार आहेत जय दिव्यांग आज आम्ही दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेतर्फे या प्रशासनाला जाग करायसाठी आम्ही आंदोलन करतोय गेल्या 10 वर्षात हजारो निवेदन दिली पण या प्रशासनाला जाग आली नाही आज पावसाळी अधिवेशन चालू आहे आम्ही इथून अधिवेशनात बी जाऊन आलेलो आहे
अधिवेशनात जाऊन आम्हाला न्याय मिळत नाही, कुठंच न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे शिव तीर्थावर आंदोलन करणार होतो, पण प्रशासनानं आमचं आंदोलन ला परमिशन नाकारली. आम्ही त्यानंतर SP ऑफिसच्या दारात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. तिथंही आम्हाला पोलिसांनी आंदोलनास परमिशन दिली नाही. आणि एक पोलीस गणेश जाधव म्हणून तो तर आम्ही गुंड असल्यासारखं आम्हाला ढकलून हाणामारीची भाषा करत होता. आज महाराष्ट्राला देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य होऊन झाले तरी आमच्या बऱ्याच ऑफिसला रॅम्प नाहीत, व्हीलचेअर नाहीत. आम्ही सरपटत जातोय आमचे काम करायसाठी. ह्या सर्व अधिकाऱ्याला मंत्र्याला पाय आहेत, त्यामुळं तो चालत जातोय. आम्हाला राजकीय आरक्षण कुठंच मिळालं नाही दिव्यांगाला. आज राजकीय आरक्षण असतं तर विधानसभेत आमचा एखादा दिव्यांग भांडणारा तिथं आमच्या मागण्या मांडाय बसला असता, पण आम्हाला राजकीय आरक्षण नाही. आम्हाला कोणती योजना सहजासहजी मिळत नाही, त्याला अनेक अडचणी करतात, अनेक टाइम पास करत असे शासन करत. आणि अधिकाऱ्याला तर कसली सहानुभूती नाही. नागेश पाटील तर सगळ्यात बेकार माणूस असल्यासारखा आहे दिव्यांगासाठी. एकही काम केलं नाही त्यानं जेव्हापासून आल्यापासून. या 4 वर्षात दिव्यांगाचं तर एकही काम झालं नाही. अशा आमच्या 21 मागण्या आहेत. या मागण्याचा नाही लवकर निर्णय घेतला तर आम्ही जीवाचं ही बरं वाईट करायला कमी पडणार नाही. नितार आम्हाला फाशी द्यावी या शासनानं. एवढंच बोलतो आणि थांबतो. दिव्यांग सामाजिक संस्था प्रेरणा सातारा. दिव्यांगांना अजिबातच कोणत्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. आता मी MA झालेले, माझं शिक्षण पूर्ण झालेले. कितीतरी वेळा नोकरीच्या संदर्भात मी कार्यालयात गेलेले, भेट दिलेली आहे, पण एकदाही दखल घेतलेली नाहीये. उलट तिथून हाकलून दिले. आता पण आम्ही SP ऑफिसच्या तिथे गेलेलो होतो, तिथं पण आम्हाला हरिरावी करून हाकलून दिलेलं आहे. आता आम्ही इथं कलेक्टर ऑफिसच्या इथं आलेलो आहे, तरी पण इथं पण आता पण कोणी दखल घेत नाहीये आणि काय नाहीये.